नमस्कार मित्रांनो, आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपल्याशी भेटण्याचा योग आला। आज आपल्या येथे भदंत प्रियदर्शीजी आज उपस्थित झालेले आहे। खरं तर भदंत प्रियदर्शीजी हे तथागत भगवान बुद्धांचा जो समतेचा करुणेचा जो संदेश आहे हा समाजापर्यंत मोठ्या जिव्हाळ्यानं नेण्याचा कार्य करीत आहे आणि त्यांचं कृतिशील असं जीवन आहे। आज असे भदंत प्रियदर्शीजी आज आपल्या इथे उपस्थित झालेले आहे। आमचे आदरणीय प्रबोधनकार श्री तुकारामदासजी घोडे महाराज यांच्या गावातील ती रहिवासी असून अनेक वेळा आमची त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ठिकठिकाणी त्यांची आमची भेट झालेली आहे। अतिशय सुंदर असं प्रबोधनाच्या सोबतच मार्गदर्शनाच्या सोबतच गायनसुद्धा त्यांचं खूप छान आहे। मी आता बसल्या बसल्या त्यांचं प्रवचन ऐकता सुंदर अशा आवाजात त्यांचं गाणंसुद्धा मी ऐकलेलं आहे। तेव्हा मला त्यांचं आज आपण थोडक्यात विचारून घेऊया आणि त्यांचं थोडंसं संक्षिप्त जीवन सोबतच आपण त्यांच्याकडून एक छोटंसं गायनसुद्धा। भंतेजी वंदामी। मंगल मंगल मंगल। भंतेजी, तुम्ही या संघामध्ये किती वर्षापासून आलात? मला 2008 मध्ये मी दीक्षा घेतलेली आहे। कोटुंबा येथे चंद्रपूरवाले करुणाबोधी यांच्या हस्ते घेतलेली आहे। 2015 मध्ये माझी उपसंपदा झालेली आहे वटफळीमध्ये सुमेध भंतेजीच्या हस्ते। मला 17 वर्ष होऊन राहिलेले आहे संघामध्ये प्रवेश करण्यासाठी। तर त्यांना 17 वर्ष म्हणजे जसं थेरो आणि महाथेरो ही जे धम्मामध्ये प्रक्रिया असते त्यामध्ये ते मार्गक्रमण करीत आहे। आणि हा जो संतांचा एकंदरीत जो भगवान बुद्धांचा जो विचार आहे तो साधू संतांचाच विचार आहे। जसं तुकडोजी महाराजांनी त्या काळात ग्रामगीतेच्या माध्यमातून, तुकोबारायांनी अभंग गाथेच्या माध्यमातून आणि बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म जो दिला त्याच्यामध्ये आपल्याला एक ग्रंथसुद्धा दिला, बुद्ध अँड हिज धम्मा। याचं सगळं त्यांच्या पद्धतीनं प्रचार प्रसार करण्याचं सुंदर असं कार्य करीत आहे। आणि आपण त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहे भंतेजींच्या त्यासुद्धा या माध्यमातून विचारूया। भंतेजी, तुम्हाला ही प्रेरणा कशी काय झाली इकडे येण्याची? पाटील साहेबाच्या इकडे कार्यक्रम ठरवलेला आहे। नाही, या क्षेत्रामध्ये येण्याची तुम्हाला प्रेरणा कशी झाली? आता मी यांच्याबद्दल म्हणजे मला प्रेरणा म्हणजे मी कुटुंबाला धम्म शिबिरमध्ये गेलेला आहो। त्या धम्म शिबिरमध्ये मग शेवटी 10व्या दिवसाला मी परत जायचं तर विहारामध्ये वंदना घेतली। त्यांना माझी वंदना आवडली तर माझ्या घरपर्यंत ते लोक आले डांगे साहेब आणि मला घेऊन गेले। मला श्रामनेर बनवलं। श्रामनेर बनवल्यानंतर माझ्यासोबत जे 17 लोक होते त्यांनी 16 लोकांना चिवर उतरवलं, मी चिवर उतरवलं नाही। आणि आमच्या घरी माझ्या पत्नीकडून सहमती घेतलेली आहे, भंतेजी बनवायचा आहे, तुमची परवानगी आहे का? तर माझ्या इकडल्या पत्नीनं परवानगी देऊन दिलेली आहे, जा भंतेजी बनवा। आणि कोणी भंतेजी जर बनत असेल तर घरची परवानगी घेतल्याशिवाय बनता नाही येत। तर मी बनलो आणि तेव्हापासून मी या मार्गात आहो असं समजा। मला एक कळलं भंतेजी तुमच्या जीवनाच्या बद्दल, तुम्ही एक मुलगीसुद्धा दत्तक घेतली आणि तिचा सुंदर लालन पालन करून तिचा यथायोग्य विवाहसुद्धा केलेला आहे। तिचं जीवन सुखात ठेवलेलं आहे, म्हणजे तिला जीवदान दिलेलं आहे मी आणि ती आता सुखातच आहे। खरं तर भंतेजींचं जीवन करुणामयच असतं आणि यातून तुम्ही जो भगवान बुद्धांचा जो संदेश समाजापर्यंत नेण्याचं काम करतात, खरंच आज सर्वसामान्य माणसांना दिशाहीन झालेला जो समाज आहे यांना खरंच खऱ्या अर्थानं आज दिशा देण्याची गरज आहे। आणि त्याकरता ग्राम निर्माण कराय आणि प्रचारक हाची मुख्य पाया, जसं प्रचारकाचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे। भंतेजी, मला संक्षिप्त सांगा, जसं सामान्य लोकांच्या करता 5 पंचशील असतात, 5 पंचशील, आणि भंतेजी करता थोडं वेगळं असतात, त्यांचं त्या जीवनाबद्दल सांगा। मला एवढं बोलायचं आहे पंचशील बद्दल, त्याची पाली भाषेत मी सुद्धा सांगू शकतो आणि मराठीमध्ये सांगू शकतो। सुरुवातीमध्ये
भीमराया तुझे गीत गाता कंठ माझा सुखणार नाही. भीमराया तुझे गीत गाता कंठ माझा सुखणार नाही. दिले जीवन आम्हा नवीन हे कर्तव्याला मी चुकणार नाही. स्वाभिमानाने जगण्यासाठी स्वाभिमानाने जगण्यासाठी लढा दिला तो न्याय हक्कासाठी. चंदना परी जिजाऊनी काया प्रथमा करीत वंदन तुला भीमराया. प्रथमा करीत वंदन तुला भीमराया. यानंतर मी तुम्हाला पंचशिलाचं मार्गदर्शन करत असतो. पानाती पाता वेरमणी शिखापदं समाधियामि. मी जीव हिंसे पासून लिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा करीतो. देऊनी आधार अनुसरा शिकवण बुद्धाची. अनुसरा शिकवण बुद्धाची. अधीन दाना वेरमणी शिखापदं समाधियामि. मी चोरी करण्यापासून लिप्त मी चोरी करण्यापासून लिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा करीतो. देऊनी आधार अनुतरा शिकवण बुद्धाची. अनुतरा शिकवण बुद्धाची. कामेषु मिच्छाचारा वेरमणी शिखापदं समाधियामि. मी कामवासने पासून लिप्त मी कामवासने पासून लिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा करीतो. देऊनी आधार अनुसरा शिकवण बुद्धाची. अनुसरा शिकवण बुद्धाची. मुसावादा वेरमणी शिखापदं समाधियामि. मी खोटे बोलण्यापासून लिप्त मी खोटे बोलण्यापासून लिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा करीतो. देऊनी आधार अनुसरा शिकवण बुद्धाची. अनुसरा शिकवण बुद्धाची. सुरामेर मजप मादठाना वेरमणी शिखापदं समाधियामि. मी मद्यपानापासून लिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा करीतो. देऊनी आधार अनुसरा शिकवण बुद्धाची. अनुसरा शिकवण बुद्धाची. या ठिकाणी मी एक गीत सादर करीत आहोत. हां हां भंतेजी, आपण जो हा पंचशिलेचा संदेश सुंदर असा आपण लोकांच्या समोर दिलेला आहे. आता थोड्याशा शॉर्टकटमध्ये आपण एक भीमगीत सादर करावं आणि आपल्या कार्यक्रमाची या सांगता करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. हा शाक्य आणि कोलिया रोहिणीच्या पाण्याचा वाद झाला सिद्धार्थाचा. त्याने गृहत्याग आषाढी पौर्णिमेच्या दिवशी केलेला आहे. आणि त्या दिवसापासून आश्विनी पौर्णिमेपर्यंत वर्षावास राहत असते. तेव्हा सिद्धार्थाला आळीपाळीने पाणी घ्यायचं असं सांगितलं, पण संघाला पटत नव्हतं. लढाई पाहिजे नव्हती म्हणे. म्हणून संघाला संघाने न्याय दिला की एक तर लढाई कर, नाही तर गृहत्याग कर, नाही तर तुझ्या आईवडिलाला शिक्षा. म्हणून सिद्धार्थानं गृहत्याग केलेला आहे आषाढी पौर्णिमेच्या दिवशी. तेव्हा ते आपल्या राजमहालात जाऊन शानी छन्नाला कंठकाला घेऊन रथात बसून जंगलात चाललेले आहेत. जाता जाता यशोधरा 7 दिवसाच्या राहुल बाळाला का म्हणते,
धनी कुंकवाचा माझा चालला रे, बघ राहुला तुझा पिता चालला, बघ राहुला तुझा पिता चालला, धनी कुंकवाचा माझा चालला रे, बघ राहुला तुझा पिता चालला, बघ राहुला तुझा पिता चालला. कंटकाला छन्नाला काय म्हणते यशोधरा, रडता कशाला कंटकानी छन्ना, कंठकानी छन्ना, कंटकानी छन्ना, राजवाड्याचा तो मुकुट चालला, राजवाड्याचा तो मुकुट चालला, राहुला रे राहुला, राहुला रे, अरे राहुला तुझा पिता चालला, अरे राहुला तुझा पिता चालला. कुठे ढुंडाळू मी सौभाग्याचं लेणं, सौभाग्याचं लेणं, सौभाग्याचं लेणं, काळजावरुनी माझा सुरा चालला, काळजावरुनी माझा सुरा चालला, राहुला रे राहुला, राहुला रे, रे राहुला तुझा पिता चालला. सिद्धार्थाच्या पायामध्ये चप्पल नाही, शँडेल नाही, खडांगू नाही, काहीच नाही, पायामध्ये नंग्या पायानं चालले. म्हणून यशोधरा का म्हणते, देऊ का पैजारी माझ्या चांबडीचा, ओ माझ्या चांबडीचा, माझ्या चांबडीचा, खुल्या पायाने माझा राजा चालला, खुल्या पायाने माझा राजा चालला, राहुला रे राहुला, राहुला रे, रे राहुला तुझा पिता चालला. अरे काशीनंदा बघता काय इथे, बघता काय इथे, बघता काय इथे, बघ सिंहाचा तो छावा चालला, बघ सिंहाचा तो छावा चालला, राहुला अरे राहुला, राहुला, राहुला रे, अरे राहुला तुझा पिता चालला, अरे राहुला तुझा पिता चालला. धनी कुंकवाचा माझा चालला रे, धनी कुंकवाचा माझा चालला रे, अरे राहुला तुझा पिता चालला, रे राहुला तुझा पिता चालला. हा, तर हे होते भदंत प्रियदर्शीजी. आज आपल्याला सुंदर अशा प्रवचनाने, सुंदर अशा गायनाने त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. आणि या कार्यक्रमाच्यासाठी आमचे आजोबा पळसरामजी ढोले आणि माझा भाऊ नितीपाल हे कॅमेऱ्याच्या शूटिंग करतात. सगळ्यांचे धन्यवाद, खूप खूप आभार, धन्यवाद.